हॅलो स्टुडंट्स, आपला कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक सुरू आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लक्ष द्या. आपले क्वेश्चन नंबर ओके आपला क्वेश्चन नंबर 20 पर्यंत आपण आलेलो आहे. क्वेश्चन नंबर 21 सॉल्व्ह केलेले आहे. क्वेश्चन नंबर 21 पर्यंत आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 22 काय घ्यायचं? क्वेश्चन नंबर 22 आहे पहा आपला. त्यांचं काय म्हणणं आहे? शो that root 7 plus I into root 3 divided by root 7 minus I into root 3 plus root 7 minus I into root 3 divided by root 7 plus I into root 3 is real. म्हणजे दिलेला नंबर रिअल नंबर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. दिलेला नंबर काय बनवणं? रिअल नंबर. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. व्यवस्थित सिम्प्लिफाय करू आपण. एक्झाम्पल नीट बघून घ्या. ओके, एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. आपण ते सॉल्व्ह करूया पहा. आता पहा आन्सर मध्ये लक्ष द्या. पहा गिवन मध्ये काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. गिवन काय दिलं आपल्याला? हा नंबर दिलाय. नंबर काय दिलाय पहा आपल्याला? अंडर रूट ऑफ 7 प्लस I रूट 3 अंडर रूट ऑफ 7 minus I root 3 plus under root of 7 minus I root 3 under root of 7 plus I root 3 हे दिले राइट. आता हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केले. हे दोघांचं काय केलं म्हणून? मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे? रूट 7 minus I root 3 रूट 7 plus I root 3. ओके, आता याचं मल्टिप्लिकेशन केलं. हे दोघांचं काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो मला चांगलं माहिती आहे बरोबर. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आता हे आणि हे ब्रॅकेट सेम आहे. हे दोघांचं गुणा काय केलं? ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो मी. येस ऑर नो? म्हणजे काय ना रूट 7 प्लस I रूट 3 ब्रॅकेटचं काय ना स्क्वेअर. कारण की दोन्ही ब्रॅकेट काय सेम. मध्ये साइन काय प्लस. आता हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहे. हे दोन्ही ब्रॅकेट काय बाळांनो? सेम आहे. येस ऑर नो? हे दोन्ही ब्रॅकेट काय सेम आहे. दोन्ही ब्रॅकेट सेम म्हणजे मी रूट 7 मायनस I रूट 3 ब्रॅकेटचा काय झाला? स्क्वेअर. रूट 7 मायनस I रूट 3 ब्रॅकेटचा काय झाला? स्क्वेअर झाला. मग आता लक्ष द्या. व्हॉट इज a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर? लक्ष द्या. व्हॉट इज a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग रूट 7 चा स्क्वेअर म्हणजे रूट 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू रूट 7 इंटू रूट 3 इंटू 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे I रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. I रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू प्लस व्हॉट इज a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर सेम आहे. मग a स्क्वेअर म्हणजे काय ना रूट 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2ab 2 इंटू a काय रूट 7 इंटू रूट 3 इंटू 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे काय ना I रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे इक्वल टू डिवाइड बाय a मायनस b इंटू a प्लस b. What is a minus b into a plus b? A square minus b square म्हणजे under root of 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस I root 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज द आन्सर. ओके, आता लक्षात घ्या. आता आपल्यामध्ये 2 root 7 root 3 आहे. दिस इज प्लस and this is minus. both get cancel. इकडे बघा आता मला रूट 7 चा स्क्वेअर किती होतो? 7. रूट 7 चा स्क्वेअर किती होतो? 7 प्लस रूट 3 चा स्क्वेअर किती होतो? रूट 3 चा 3 आणि I स्क्वेअर चा स्क्वेअर काय होतो? I स्क्वेअर काय होतो? I स्क्वेअर प्लस रूट 7 चा स्क्वेअर किती होतो? 7 काय होतो? 7 नंतर रूट 3 चा स्क्वेअर किती होतो? 3 आणि I चा स्क्वेअर काय होतो? I स्क्वेअर डिवाइड बाय रूट 7 चा स्क्वेअर किती होतो? 7 रूट 3 चा स्क्वेअर किती होतो? 3 इथे काय आहे? I स्क्वेअर काय आहे? I स्क्वेअर. अशा पद्धतीने पुढे I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय सांगा बरं तुम्ही? I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय? मायनस होईल म्हणजे 7 मायनस 3 प्लस 7 मायनस 3 आणि खाली I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार? I स्क्वेअर ची व्हॅल्यू बोला, तुम्हीच बोला. I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार आहे? -1 म्हणजे 7 प्लस 3. आता लक्ष द्या. -3 किती झाले? -1 7 आणि 7 किती झाले? 14 वजा 3 आणि 3 किती झाले? 6 आणि 7 आणि 3 किती झाले? 10. 14 तून 6 गेले किती राहिले बाळांनो? 8 भागिले किती? 10. 8 भागिले किती झाले? 10. 2 चोक 8 2 पंचे 10 आणि मग मला सांगा दिस बिलॉंग्स टू 4/5 बिलॉंग्स टू रियल नंबर. यस और नो?
मला सांगा अवघड आहे का? दिस इज व्हेरी इझिएस्ट सम. ओके, जे पहिले गणित आहे 4/5. 4/5 बिलॉंग्स टू काय बाळांनो? रिअल नंबर. लक्षात येते तुमच्या? ओके, 4/5 बिलॉंग्स टू रिअल नंबर. ह्या अशा पद्धतीने आपले शो झालेले की √7 + I√3 + √7 - I√3 7 - I√3 √7 + I√3 is real. ओके, आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. सगळ्यांना लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय आहे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 23 पहा. क्वेश्चन नंबर 23 काय म्हणले त्यांनी? इफ x + I1 ब्रॅकेट q is equal to y plus vi, then show that y upon x plus v upon y is equal to 4 into x square minus y square. Okay, म्हणजे x plus I1 bracket cube is equal to y plus vi, then show that y upon x plus v upon y is equal to 4 into x square minus y square. यातले सोपं काम आहे पहा. लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं गिवन काय पहा. सगळ्यात महत्त्वाचं गिवन आहे पहा. गिवन मध्ये काय दिलं पहा. गिवन मध्ये काय दिलं? x plus I1 ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू y plus vi इज इक्वल टू काय? y plus vi. म्हणजे x plus y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू y plus vi हे आपल्याला दिलेलं आहे. समजा याचा ब्रॅकेटचा क्यूब केला. याचा ब्रॅकेटचा काय केला? क्यूब. व्हॉट इज a plus b ब्रॅकेट क्यूब? बोला. a क्यूब plus 3a² into b plus 3ab² plus b2 plus काय होणार? b2 म्हणजे i y ब्रॅकेटचे काय होणार? क्यूब इज इक्वल टू y plus vi इज इक्वल टू काय आले? y plus vi म्हणजे काय आले? x क्यूब plus 3x² into y plus आता i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होणार? मायनस i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होणार? मायनस नंतर 3x y स्क्वेअर होणार. 3x काय होणार? y स्क्वेअर. आणि मला सांगा y इथं काय होणार? y क्यूब आणि इथं काय होणार? i क्यूब. आणि i क्यूब ची व्हॅल्यू काय असते? मायनस i. आणि काय असते? मायनस i इज इक्वल टू काय आले? y प्लस vi इज इक्वल टू काय आले? y प्लस vi. आता ज्याच्यामध्ये i आहे ते जवळ घ्या. म्हणजे इमॅजिनरी पार्ट जवळ घ्या आणि रिअल पार्ट जवळ घ्या. मग रिअल पार्ट कुठले सांगा? रिअल पार्ट कुठले? x क्यूब मायनस 3xy स्क्वेअर याला रिअल पार्ट. हा काय झाला? रिअल पार्ट प्लस याच्यातून आणि दुसऱ्यातून आणि चौथ्यातून i कॉमन काढला तर 3x² y मायनस y क्यूब इंटू काय होणार आहे? i इंटू काय होणार आहे? y प्लस काय होणार आहे? vi. आता हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, तो एक कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना? मग बाय कंपॅरिझन ऑफ कॉम्प्लेक्स और इक्वलाइजिंग ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं इक्वलायझेशन जर केलं आपण इक्वल घेतले तर x क्यूब मायनस 3xy² इज इक्वल टू y इज इक्वल टू काय? हा रिअल पार्ट कम्पेअर केला आणि दुसरं काय ना 3x² मायनस y क्यूब इज इक्वल टू b इज इक्वल टू काय आला? b. आता मला काय पाहिजे? y अपॉन x. मला काय पाहिजे? v अपॉन y. ठीक आहे. मग मला मी x कॉमन काढला आहे. आतमध्ये काय आला? x² मायनस 3y² इज इक्वल टू आला y. म्हणजे x² मायनस 3y² इज इक्वल टू आला y अपॉन x. दिस इक्वेशन नंबर 1. आणि यातून मी काय कॉमन काढला? समजा y. काय कॉमन काढला? y. म्हणजे काय आला? 3x² मायनस y² इज इक्वल टू v and 3x² minus y² is equal to v upon y. इक्वेशन नंबर 2. हा मल्टिप्लाय होता इकडे काय आला? डिवाइड. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 ची ऍडिशन करतो. ऍड इक्वेशन नंबर 1 and 2. ऍड इक्वेशन नंबर 1 and 2. एक आणि 2 ची तुम्ही ऍडिशन केली. दिस इक्वेशन नंबर 1 दिस इक्वेशन नंबर 2. म्हणजे काय ना y upon x. RHS ला LHS LHS ला म्हणजे x² minus 3y² plus 3x² minus y² is equal to y upon x plus v upon y. मग x² plus 3x² किती झाले? 4x². 3y² y² minus काय आले? 4y².
y स्क्वेअर, इकडे काय आलं y अपॉन x प्लस काय आलं v अपॉन y. यातून 4 काय काढलं मी कॉमन. जर 4 कॉमन काढला आतमध्ये x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इथे y अपॉन x प्लस काय v अपॉन y. या सॉल्व्ह झालं प्रॉब्लेम. म्हणजे y अपॉन x plus v upon y is equal to 4 in bracket x square minus y square, hence proved, right? अशा पद्धतीने आपले हे प्रूव्ह झालेलं आहे. तर बघून घ्या काय काय केले. एक मिनिट एक सेकंद थांबतो मी, लक्ष द्या. अशा पद्धतीने आपले प्रूव्ह झालेलं आहे. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आहे. दॅट इज क्वेश्चन नंबर 24. दॅट इज क्वेश्चन नंबर 24. अति सोपा क्वेश्चन आहे. हे सगळ्यांना समजलं असेल. क्वेश्चन नंबर 23. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. फाइंड द व्हॅल्यू ऑफ Question number 24. Find the value of x and y. Find the value of x and y which satisfy the following equation. Where x and y belongs to real number. X and y belongs to real number. खाली इक्वेशन सॅटिस्फाय करतात. x and y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. Find the values of x and y which satisfy the following example or following equations. First example, we have x plus 2y plus 2x minus 3y into I plus 4i is equal to 5. Is equal to काय? 5. अतिशय सोपं आहे मित्रांनो, अतिशय सोपं. आपल्याला काय करायचं माहिती आहे एक्झाम्पल मध्ये. इकडे LHS ला एक कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा, RHS ला एक कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा आणि दोघे इक्वलाइज करायचे. दोघं काय करायचे? इक्वलाइज. त्यांचा रिअल पार्ट इक्वेट करायचा, त्यांचा इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचा आणि x आणि y ची व्हॅल्यू काढायची. अतिशय सोपं काम आहे. लक्ष द्या मी कसं करतो पहा. अतिशय म्हणजे अतिशय सोपं काम आहे. मग पहा आन्सर. हा x plus 2y तसा प्लस 2x minus 3y I तसाच. हा प्लस 4i प्लस इकडे गेलं काय? मायनस. म्हणजे इक्वल टू काय ना 5u minus 4i. इकडे कॉम्प्लेक्स नंबर तयार झाला. यस तयार झाला. इकडे कॉम्प्लेक्स नंबर आहे बाय इक्वलाइजिंग कॉम्प्लेक्स नंबर. बाय इक्वलाइजिंग कॉम्प्लेक्स नंबर. राइट ना. बाय इक्वलाइजिंग कॉम्प्लेक्स नंबर. मग काय म्हणून सांगा x plus 2y is equal to 5. इक्वेशन नंबर 1. आणि काय म्हणून 2x minus 3y is equal to minus 4. इक्वेशन नंबर 2. आणि 10वी पर्यंत तुम्ही सगळे मुलं शिकवले तुम्ही हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. तुम्हाला चॅप्टर होतं सायमल्टेनियस इक्वेशनचा. ओके एक सामायिक समीकरण. आता दोन इक्वेशन सॉल्व करायचे हे तुम्हाला चांगलं माहिती. राईट ना. आता सॉल्व कशी करायची? आता सोपं काम आहे. समजा 2 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय काय 2 बाय 2. 2 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशन नंबर 1 ला तर तो काय होणार 2x प्लस 4y बाजूने 10. दुसरं इक्वेशन तसं 2x minus 3y is equal to minus 4. तर मायनस प्लस केलं. दिस 2x गेट कॅन्सल. 4 5 6 7 7y 10 4 किती आहे 14. y बरोबर काय ना 7 दुने 14. y ची व्हॅल्यू किती आली 2. आणि y ची व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केलं तर काय मिळणार आहे x. काय मिळणार आहे x म्हणजे x plus 2y is equal to काय आहे 5. म्हणजे x plus 2 into y ची व्हॅल्यू काय 2 is equal to काय आहे 5. म्हणजे x plus 4 is equal to काय आहे 5. म्हणजे x is equal to 5 minus 4 म्हणजे x is equal to काय आहे 1. इतकं सोपं एक्झाम्पल आहे. अतिशय सरळ एक्झाम्पल आहे. सगळ्यात महत्त्वाचे याचे स्टेप काय पाहणार. दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर LHS ला सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर आणि RHS ला सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर इक्वलाइज करायचा. काय करायचा? इक्वलाइज कंपेअर करायचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कंपेअर केल्यानंतर तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सरळ भेटून जातील. आणि सरळ भेटल्यानंतर दोन सायमल्टेनियस इक्वेशन 10th ला तुम्हाला चॅप्टर होतं सायमल्टेनियस. त्यामुळे तुम्हाला
हे दोन सायमल्टेनियस सिक्वेन्स सॉल्व्ह करणे एवढं अवघड काम नाहीये. समजतं मी काय म्हणतो? अशा पद्धतीने एक्झाम्पल काय करायचं, सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात? ओके. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पहा x प्लस 1 एक्झाम्पल काय पहा x प्लस 1 डिवाइड बाय 1 प्लस i प्लस y मायनस 1 डिवाइड बाय 1 मायनस i इज इक्वल टू r. अतिशय सोपं एक्झाम्पल, काय अवघड एक्झाम्पल नाही. याच्यामध्ये करायचं काय पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. दिस इंटू दिस म्हणजे 1 प्लस i इंटू 1 मायनस i इज इक्वल टू i, राईट? इट डज ब्रदर. नंतर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ म्हणजे x प्लस 1 इंटू 1 मायनस i आणि y मायनस 1 इंटू 1 प्लस i. ओके. आता x प्लस 1 इंटू 1 प्लस i हे व्यवस्थित करून घेऊ म्हणजे x इंटू 1 x इंटू मायनस i मायनस x i 1 इंटू 1 प्लस 1 मायनस काय होणार आहे i y इंटू 1 y प्लस y मायनस 1 मायनस i. तर व्हॉट इज a प्लस b इंटू a मायनस b? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हे किती वेळा शिकलो आपण बाळांनो, बरोबर ना? आता काय करतो मी, आता सोपं काम करतो पहा. x ही y ची टर्म आहे, एखादा कॉन्स्टंट असेल तर तो काय करतो, ऍड करतो. किंवा आता लक्ष द्या y इंटू 1 y आहे मायनस 1. मग आता एक काम होईल, एक प्लस 1 मायनस 1 काय होतील एकमेकाला कॅन्सल. इथे काय होतील x प्लस 1, इथे काय होतील x प्लस y. दुसरीकडे काय होतील, समजा मी जर मायनस साइन कॉमन काढले मायनस आय कॉमन काढला तिथे काय x मायनस y इंटू आय, हे असं तयार होईल, एक कॉम्प्लेक्स नंबर तयार होईल. नंतर तिला आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते मायनस 1 म्हणजे काय आलं 1 प्लस 1 आणि इंटू काय आलं आय, राईट? म्हणजे x प्लस y मायनस x मायनस y इंटू आय आणि एक आली गेली 2 त्याला मल्टिप्लाय केलं 2y झालं. काय झाले 2y. म्हणजे LHS ला मी कॉम्प्लेक्स नंबर तयार केला, RHS ला काय केलंय कॉम्प्लेक्स नंबर. हे व्यवस्थित बघा, हे आय ची टर्म आहे, ही आय ची टर्म आहे त्या जवळ घेतला आणि ही ज्याच्यात आय नाही x आणि y ते जवळ घेतले, बाकी काही केलं नाही. कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे x प्लस y मायनस x मायनस y इंटू आय इज इक्वल टू 0 प्लस 2i लिहिलं. हे 2i आणि 0 प्लस 2i याच्यात काय वेगळं आहे का? काही वेगळं नाही, फक्त एक कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट लिहिला बाय इक्वलायझिंग ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बाय इक्वलायझिंग ऑफ complex number, right? By equalizing of complex number काय तयार होणार x plus y बरोबर 0 आणि दुसरं काय तयार होणार x minus y बरोबर -2. कारण इथं मायनस आहे बघा, इथं प्लस आहे म्हणून मी -2 घेतले. कळतं का इक्वलाइज केल्यानंतर? ओके. माझे दोन्ही सॉल्व्ह करू. ऍड 1 and 2 दोन ऍडिशन केली. x plus y is equal to 0, x minus y is equal to -2 ऍड केले. 2x is equal to काय होतं -2, x is equal to काय झाले -1, x ची व्हॅल्यू काय झाले -1. बाळांनो सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता आलीच पाहिजे. तुम्ही आता 11वी सायन्स मध्ये आलेले आहे, तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन आलीच पाहिजे. x ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर x plus y is equal to 0, x ची व्हॅल्यू काय -1 plus y is equal to 0 आणि y is equal to +1, y is equal to काय आले +1. लक्षात आहे तुमच्या मला काय म्हणायचं आणि This is the values of x and y plus 1 and -1. लक्षात आहे सगळ्यांच्या? अतिशय सोपा आहे, काही अवघड नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा, क्वेश्चन नंबर 3. त्यातला क्वेश्चन नंबर 3 काय आहे पहा, लक्ष द्या. पायरफ करतो आम्ही. क्वेश्चन नंबर 3 पहा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये x plus iy divided by 2 plus 3i plus 2 plus i 2 plus 3i is equal to 9/13 into 1 plus i. म्हणजे x plus iy 2 plus 3i 2 plus i divided by 2 plus 3i
ओके 9 upon 13 1 plus I 9 upon 13 1 plus I आता लक्ष द्या ओके पा इधर 100% एक प्रिंटिंग मिस्टेक आहे ही व्हॅल्यू 100% मायनस असणार आहे ही व्हॅल्यू 100% काय असणार आहे मायनस कारण की त्याशिवाय सॉल्व्ह नाही होऊ शकत I'll example. This is the printing mistake in the book. That is 2 plus 3i and 2 minus 3i x plus iy 2 plus I. Right? आता मी क्रॉस मल्टिप्लाय करतो पहा this into this. म्हणजे काय ना 2 plus 3i 2 plus 3i म्हणजे काय ना 2 minus 3i is equal to 9 upon 13. इथे काय ना 1 plus I. हे जर क्रॉस मल्टिप्लाय केले तर काय ना x plus iy into 2 minus 3i is 2 plus I into 2 plus 3i. Right? I'm going to multiply 2 into x, 2x. X into minus 3, that is minus 3xi. Nandar 2yi. Kind 2yi. Nandar kind 3 minus 3yi square. Minus 3yi square. Is the plus 2 into 2. Bedune 4. 3 dune 6. 2i plus 3i square and divide by a plus b, a minus b, a square minus b square. दोघांचा स्क्वेअर करायचा इथे काय 9 upon 13 into 1 plus I 9 upon 13 1 plus I मग आता सगळ्या व्हॅल्यू पुट करायचे इथे 2x आहे नंतर minus 3xi आहे नंतर 2yi आहे I square ची व्हॅल्यू -1 आहे मी तर 3y येणार नंतर I square ची व्हॅल्यू काय -1 4 + 3 काय नाही तर 1 येणार 6 2 किती येणार इथं 8 येणार 8i आणि डिवाइड बाय इथं -1 ची व्हॅल्यू काय I square ची व्हॅल्यू काय -1 मग -1 झालं तर प्लस 9 4 किती होणार इथं 13 होणार इथे किती होणार 9 upon 13 होणार इथे ना 1 plus I येणार हे 13 ला 13 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे नंतर आता 2x plus 3y 2x plus 3y plus 1 हे जवळ येतो आता लक्ष द्या बरं का आता लक्ष द्या हे 2x plus 3y म्हणजे 2x plus 3y plus 1 plus 1 याला एक ब्रॅकेट करतो आणि त्यात I असणार आहे कोण काय I असणार आहे किती उरले 3xi 2yi आणि 8i याच्यातून I जर कॉमन काढला समजा प्लस I कॉमन काढला इथे येणार -3x नंतर येणार +2i इथे येणार +8 इंटू येणार I इंटू काय येणार I इज इक्वल टू हे 9 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 9 प्लस 9i आणि जर दोन्हीचं इक्वलायझेशन केलं दिस इज कॉम्प्लेक्स नंबर दिस इज कॉम्प्लेक्स नंबर दोन्ही बाय इक्वलायझिंग ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाय इक्वलायझिंग ऑफ complex number with 2x plus 3y plus 1 is equal to 9 मैं जरा सिंप्लीफाई केलं तर 2x plus 3y is equal to काय येणार 8 इक्वेशन नंबर 1 आणि दुसरं इक्वलाइज केलं तर -3x plus 2y plus 8 is equal to 9 जर इक्वलाइज केलं तर 3x plus 2y is equal to 1 is इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 1 आणि 2 जर सॉल्व केले आता हा इथून पुढे तुम्ही होमवर्क करायचा इथून पुढे काय करायचं तुम्ही होमवर्क solve equation number 1 and 2 at home. This is the simultaneous equation. These are the simultaneous equation. The simultaneous equation तुम्ही व्यवस्थित solve करा, simplify करा and find x and y. काय? Find x and y. लक्षात येते तुमच्या? नक्की. आता सोपं व्यवस्थित बघून घ्या कसं सॉल्व केलं ते.